मी काही स्पेशल अजेंडा वगैरे घेऊन आलेलो नाही। मी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, शेतकऱ्यांशी हितगुज करण्यासाठी आलेलो आहे। सध्याच्या राज्य सरकारच्या असलेल्या योजना त्या संदर्भात काही सुधार त्यांना हवा आहे का, त्या संदर्भात काही बदल हवा आहे का, नवीन तंत्रज्ञान या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान, नवीन बियाणं, औषधं आणि खताच्या संदर्भात काही त्यांना बोलायचं आहे का, आणि नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भात काही सूचना करायच्या आहेत का, या सर्व सूचना त्यांच्या कडून मला या ठिकाणी घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर हा सगळा डाटा गोळा केल्यानंतर एक धोरणात्मक निर्णय घेऊन एक कृषी खात्याचं एक उत्कृष्ट असं धोरण कसं तयार करता येईल या दृष्टिकोनातून माझी दौरे सुरू आहेत। नाही, ते आता रॅकेटमध्ये त्यांना सरकारने पैसे दिलेले नाही। 4 लाख अर्ज त्यांचे नामंजूर करण्यात आलेले आहे। त्यामुळे तो विम्याचा प्रश्न आणि काही अंशी थोडंफार अजून सापडत असेल तर त्यावर कारवाई सुरू आहे। त्यामध्ये आम्ही सर्व तपासूनच या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना विम्याची योजना दुरुस्त होईल, पण सुरू राहील। आम्ही सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी विदर्भात मोठ्या प्रमाणात तो अडचणीत आहे। तुम्ही मुदतवाढ अजून शासनाकडून मिळालेला नाही असं तो माझा विषय नाही आहे, माझा विषय शेतीचा आहे। त्यामुळे तो पणनचा विषय आहे। तर पणन मंत्री जयकुमार रावल साहेब त्यावर खुलासा करू शकतील। काही दिवसापासून चर्चेत आहे की महामंडळ आहे त्या अंतर्गत खरेदी झाली, त्याबाबत अनेक गैर मी अजून माहिती घेतली नाही, माहिती घेऊन तुम्हाला सांगू। भुजबळ साहेबांबरोबर बरीच चर्चा सुरू आहे। काल भाजपाची जवळीक असल्याची प्रचंड चर्चा सुरू आहे। काल बैठकीत होते संघाची। काही नाही, चर्चा तुम्हीच करता, तो कसली चर्चा नाही, काही नाही। तुम्ही चर्चा सगळी उभी करता, तुम्ही चर्चा चालवतात। मीडिया आहे, मीडिया काही करू शकते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।